Today's Sunday special Cajun potato. Superb crispy Cajun potatoes. पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात छोटे छोटे अगदी छोटे बेबी पोटॅटोज जे असतात ते टाकायचे आहेत. बॉईल येऊ द्यायचं आहे. मीठ घालायचं आहे. झाकून ठेवायचं. 15 मिनटात ते शिजतात. चेक करा. त्यांना हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. प्लीज जास्त प्रेस केल्याने अगदी खूप चिप्पट होतील. थोडे हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे. त्यानंतर त्यांना क्रिस्पी बनवण्यासाठी एक स्लरी बनवायची आहे, ज्याच्यात कॉर्नफ्लॉवर 1 चमचा, थोडं पाणी घालायचं आहे. कन्सिस्टन्सी थोडी रनी हवी, खूप जास्त थिक नको आहे. त्यानंतर पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे. शॅलो फ्राय करायचे आहेत बटाटे. स्लरीमध्ये डिप करायचे आणि सरळ पॅनमध्ये क्रिस्पी व्हायला ठेवून द्यायचे. त्यानंतर पलटून घ्यायचे. एका साईडने थोडेसे क्रिस्पी झालेले असतात. शॅलो फ्राय करतोय त्यामुळे ते खाली चिपकणार, पण डोंट वरी, थोडं हवं तर तेल घालून तुम्ही लोकं त्याला परत थोडंसं अजून क्रिस्पी करू शकतात. तळून झालेले आहेत, क्रिस्पी झालेत. त्याला काढलं आहे आता आपण बाहेर. चला आता आपण याचा सॉस बनवूयात. त्यासाठी आपण घेतलेलं आहे 150 ग्राम पनीर. आपण अजिबात याच्यात मयोचा वापर केला नाही आहे. दही घेतलेलं आहे, काश्मीरी रेड चिली, थोडंसं मीठ आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण. मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याला. आपला सॉस रेडी आहे. आता प्लेटिंग करूयात. पोटॅटोज अरेंज करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती डिप टाकायचं आहे, सॉस टाकायचं आहे, थोडा कांदा, कोथिंबीर आणि तुमचं केजून पोटॅटोज, क्रिस्पी केजून पोटॅटोज आर रेडी. सर्व करा आणि प्लीज ट्राय करा आणि प्लीज कमेंट करा तुम्ही ट्राय केलं की नाही. थँक्यू.